झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत 22 कोटी रुपये खर्च करून धुळे महानगरपालिकेच्या मोहाडी उपनगरात 966 घरकुलं उभारण्यात आली आहेत। मात्र ही घरं गेल्या वर्षभरापासून पडूनच आहेत। तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनायक शिंदे यांनी लाभार्थ्यांकडून 10% रक्कम घेतली, मात्र त्याचा हिशेब लागलेला नाही। या संदर्भात तपास केला असता लाभार्थ्यांचा पैसा महापालिकेत जमा असल्याचं शिंदे सांगतात, तर महापालिकेने मात्र रक्कम जमा नसल्याचं म्हटलंय। मात्र तरीही या प्रकरणी गेल्या वर्षभरात न कायदेशीर कारवाई झाली ना घरकुलांचं वाटप। आयुक्त मात्र आता 7 दिवसात 300 घरकुलं वितरित केली जातील असा दावा करतायत। घरं 966 आणि पैसे जमा झाले 2-3 हजार लोकांचे, मग तो काही ताळमेळ बसत नव्हता। बरं ते पैसे कुठे गेले हा एक विषय शोधाचा। ते पैसे पालिकेच्या विरोध जमा झाले का, तर पालिका नाही म्हणते, मग ते पैसे नेमके गेले कुठे। म्हणून लोकांनी दादागिरीनं त्या ठिकाणी ते घरांचा ताबा घेऊन टाकलेला आहे आणि जे खरे हे गरजू त्यांना ते घरच मिळालेलं नाहीत। आणि आता जे माहिती सांगण्यात येते की महानगरपालिकेने लाभधारकांची कुठलीही यादी तयार केलेली नाही। अशी कोणतीही गोष्ट नाहीये। उलट परिस्थितीत जेवढे घरकुल आहेत त्याच्यापेक्षा कमी लोकांनी पैसे भरलेले आहेत। फक्त आपल्यापुढे 2 अडचणी आहेत। अडचणी म्हणण्यापेक्षा नियम म्हणूया त्याला, की जी यादी जनरल बोर्डाने फायनल केली आहे, जिला शासनाने मान्यता दिली आहे, त्या यादीतलीच व्यक्ती पाहिजे आणि त्याने 10% रक्कम भरलेली पाहिजे। असे सध्या माझ्याकडे फक्त 300 लोक आहेत आणि त्या 300 लोकांना विदिन अ वीक। झी 24 तास एक पाऊल पुढे।